इंडियन प्रीमियर लीगमध्ये नाशिकच्या तरुणाईने पुन्हा एकदा आपली छाप उमटवली आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात 9 मे रोजी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने परिधान केलेली खास गुलाबी पिंक प्रॉमिस जर्सी नाशिकच्या 19 वर्षीय समीक्षा रामेश्वर मुंदडाने डिझाईन केली आहे. त्यामुळे संपूर्ण नाशिककरांचा ऊर अभिमानाने भरून आलाय. राजस्थान रॉयल्सच्या प्रतिष्ठित हुनर मंच कॉन्टेस्ट यामध्ये तब्बल हजारो प्रवेशिकांमधून समीक्षाच्या डिझाईनची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे ही तिची पहिलीच जर्सी डिझाईन असून पहिल्याच प्रयत्नात तिने थेट IPLच्या मैदानावर झळकण्याचा मान मिळवलाय. ही खास गुलाबी जर्सी राजस्थान रॉयल्सच्या पिंक प्रॉमिस मॅच मोहिमेचा भाग होती. राजस्थान रॉयल्स फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांच्या नेतृत्वाखालील परिवर्तनाला पाठिंबा देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतो. सामन्यात मारल्या जाणाऱ्या प्रत्येक षटकारामागे राजस्थानमधील सांबर शहरातील 6 घरांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचा सामाजिक संदेशही या उपक्रमातून देण्यात आला आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या समीक्षाला लहानपणापासूनच डिझायनिंगची विशेष आवड आहे. क्रिकेट प्रेमामुळे ती नेहमी पोस्टर्स आणि क्रिएटिव्ह डिझाईन्स तयार करत असे. तिच्या कल्पकतेला आता थेट IPLच्या व्यासपीठावर जागा मिळाली आहे. विशेष म्हणजे राजस्थान रॉयल्सचे स्टार खेळाडू यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग आणि रवींद्र जडेजा यांनी ही जर्सी मैदानात परिधान केली. आपल्या इच्छेनुसार समीक्षा मुंदडाला ही खास जर्सी रवींद्र जडेजाला स्वतः देण्याची संधी मिळाली. हा क्षण तिच्यासाठी अविस्मरणीय ठरला. नाशिकसाठी IPLमधील हा आणखी एक मानाचा क्षण मानला जातोय. याआधी रामकृष्ण घोषने चेन्नई संघातून, साहिल पारखने दिल्ली संघातून प्रतिनिधित्व केले, तर सोहम शहाणे IPL समालोचक म्हणून झळकला. आता समीक्षा मुंदडाने राजस्थान रॉयल्सच्या जर्सी डिझाईनचा मान मिळवत नाशिकच्या नावावर आणखी एक सुवर्ण क्षण कोरले आहे. समीक्षाच्या या यशामुळे शहरातील तरुण डिझायनर्स आणि क्रिएटिव्ह विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली असून सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.